वाटणी प्रमाणे ही जमीन वाटून घ्यावी असा आदेश केलेला आहे. पण समान वाटणीमध्ये जे गबरगंड भाऊ आहेत त्या भावाने परस्परच आमची सहमती न घेता करार करून या कंपनीला दिला आहे आणि त्या करारामध्ये आमची बी जमीन ही कंपनी वापरते, त्यांचीही जमीन वापरते. कराराचा पैसा आमचे भाऊ जे आमच्यावर अन्याय करतात तेच पैसे खातात. आम्हाला त्याचं काय घेणं देणं नाही, त्याचा मोबदला आम्हाला मिळत नाही. पण आमच्या जमिनीमध्ये हे कंपनी अनधिकृत करार करते. कुणाकडून करते, का करते, कसे करते, या सगळ्या गोष्टीवर आम्ही सतत नजर ठेवून आहेत. आता यांचा अनधिकृत असणारा 2 वर्षाचा करारसुद्धा संपला आहे, दुसरा करार झालेला नाही. आणि आम्ही या कंपनीवाल्याला सांगितले की तुमचं सामान तात्काळ तुम्ही या ठिकाणी हाकलून द्या, घेऊन जावा, कारण ही जमीन आमची आहे. या जमिनीवर अनधिकृतपणे तुम्ही ही कंपनीच्या गाड्या वगैरे लावू शकणार नाही, हे सामान तुम्ही ठेवू शकणार नाही. याच्यासाठी आम्ही स्टेचा अर्जसुद्धा दिला आहे. आणि कसल्याही प्रकारचा करार नसताना या गाड्या या कंपनीवाल्यानं आमच्या जमिनीत लावलेल्या आहेत असं जमीन मालकाचं म्हणणं आहे. आपल्यासोबत आहेत जमीन मालक. साहेब उठा जरा, आता उठाच, तुम्हाला ताईट झाल्याशिवाय न्याय मिळणार नाही. या इकडं या. हे 2 मुलं आहेत. या काय नाव तुमचं? शिवलिंग विश्वनाथ तावस्कर. शिवलिंग विश्वनाथ तावस्कर यांची ही 2 मुलं आहेत. हो. काय मुलाचे नाव आहेत? अनिल आणि बालकृष्ण. हां, तुम्हाला भाऊ किती आहेत? भाऊ 5 होते, 3चं झालं बरोबर. हां, 3 मरण पावलेत. हां. आता किती भाऊ आहेत? आता दोघं, एक कुठाचे बेपत्ताचं, आता मी इथे एकटाच आहे. एक बेपत्ता आहे, पण आम्हाला पत्ता नाही, गाव सोडून गेले. गाव सोडून गेले. मग हे करार कोण लिहून देत आहे? हे तुझ्या भावाचे पोर आहेत 2. असं आहे का? सक्का भाऊ नाही, सख्या भावाच्याच पोर. सख्या भावाचे पोरं पोरं. हे करार लिहून घेतात. पण सक्का भाऊ बेपत्ता आहे. बेपत्ता म्हणजे नाही, कुठाचे आम्हाला माहिती एक नाही. लहान जे आहे ते गाव सोडून गेलेलं. बरं, गाव सोडून गेले, पण पोरं तुम्हाला त्रास द्यायलेत. हा, पोरं. पुतणे 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 म्हणजे या भावाला कडे खांद्यावर घेऊन तुम्ही हिंडल्याला आम्ही काही उपकार नाही. पण जमिनीच्या वादामध्ये तुमच्या लेकरावाला त्रास चालू आहे. चालू आहे. काय केलं नेमकं त्यांनी? कोणी त्या पोरावाने पुतण्यावाने आम्हाला हेच केलंय म्हणलं. ते संमती घेत नाहीत कसलीच. संमती न घेता या जमिनीचा करार लिहून कुणाला देतात? कंपनीवाल्याला. तुमची सहमती घेत नाहीत, काय नाही, काय नाही, बिलकुल नाही. काय आता तुमची काय मागणी आहे? आमच्या निघून जावं इथून. हा? शे कंपनीला आम्ही नोटीस पाठवली होती. हा, नोटीस पाठवून पण 1 महिना झाला. हा, की नोटीस अशी होती की तुम्ही पहिला करार बेकायदेशीर केला होता. हा, ते करार संपला. आम्ही एक नोटीस पाठवली यांना. हा. आता तुमचं पहिला करार कसा का असताना ते संपलाय. हा. आता तुम्ही इथं थांबायचं, तुमचं कसलंही काम नाही, हा, निघून जावं म्हणून आम्ही वारंवार सांगतो. पलीकडल्या गेटला कुलूप पण लावलंय, हा. तरीही जात नाहीत. तसंच काम चालू आहे यांचं. बर. आणि काय करते त्याने थोडंसं पोलिसामार्फत म्हणा, याच्यामध्ये दडपशाहीचं चालू आहे यांचं. म्हणजे तुमच्यावर दबाव? हा, दबाव टाकतात. काय पोलीसवाले देतात दबाव तुम्हाला? थोडासा दबाव चालू आहे त्यांचा. अनधिकृत तुमच्यावर दबाव पोलीसवाले दबाव आणतात का? आणतात. दाब दिलाय का तुम्हाला कोणत्या? म्हणजे दबाव हलक्या थोडक्या पद्धतीनं कशाला त्यांना कंपनीला त्रास देताय काय? हा, हा. कंपनीच मुळात बेकायदेशीर आहे. कसलंही डॉक्युमेंट नाही लिगली. तुमची जमीन असल्यावर तुम्ही असा दाब देणार नाहीत का, असा प्रश्न पोलीसवाल्याला विचारलाय का? विचारलं ना त्यांचं सिव्हिल. तुमचीच जमीन असते आणि अनधिकृत ही कंपनी असे जर अनधिकृत करार करीत असते तर तुमच्या जमिनीमध्ये ह्या कंपनी वाल्याला राहू दिलं असतं का, असा प्रश्न विचारला का ह्याला पोलीसवाल्याला तुम्ही? नाही, तसं नाही. पण ते का आम्ही म्हणतोय पोलिसांना, आमचं म्हणणं असं आहे की बाबा हे सिव्हिल मॅटर आहे, हे फॅमिलीचं मॅटर आहे. आपसातलं कुणाची जमीन कुठली आहे हे फिक्स झालेलं नाही अजून. बरं, तुम्हाला दाब तर दिला नाही, फक्त एक थोडासा दबाव टाकायचा प्रयत्न करतात. गाडी पण इथे येऊन काय गेली म्हणले? आणि आपसात चर्चा तिकडं करतात लॉक केलं, तिकडं लॉक केलं तर म्हणले तुमचा काय अधिकार आहे तिथं कुलूप लावायचं तिथं. हा, मग काय म्हणलं तुम्ही? मी म्हणलं आमचा अधिकार नाही, मग कुणाचा आहे म्हणलं. हा, 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 आमचा कोर्टानं आम्हाला हिस्सा आमचा डिक्लेअर केलाय, हा, तरी पण तुम्ही आमचा अधिकार विचारता म्हणलं. हा, हा, हा. तुम्ही पहिले एकदा आले होते, तरी मी म्हणलं तुम्ही पहिले एकदा आलता, सगळे चौकशी केली का म्हणलं, आम्ही तुम्हाला सांगितलं होतं म्हणलं, आम्हाला धमक्या देऊन चाललेत पोलिस. ते पहिलं म्हणजे तुम्ही मालक असताना, हां, तुम्ही न्याय मागत असताना तुमची चौकशी करत नाही, आमची चौकशी करत नाहीत पण म्हणलं. त्या कंपनीवाल्यानं जर काय
सांगितलं हां. तर तुमच्यावर ते पटकन दबाव येतात. दबाव धमकी द्यायला टाकून येतात. हो, लगेच तुम्हाला येतात. हाकलून देण्याचा आणि लगेच येऊन हां. दबाव टाकण्याचा प्रयत्न दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. आता तुम्ही काय करणार आहेत बरं, तुम्हाला तर हे असा सहजासहजी न्याय मिळायला झालाय, हां. तुम्ही आता काय करणार आहेत? कारवाई करणार कारवाई करणार. आता ह्याला वॉर्निंग देऊन हे ऐकत नाहीत, कसल्याही कायदेशीर पद्धतीने ऐकत नाहीत. आता त्या गेटला कुलूप लावलं होतं आम्ही, ह्या गेटला कुलूप लावतो. आता कुलूप लावणार कुलूप लावणार आहे, आहे. कोणा उघडणार नाहीत? पुन्हा नाही उघडणार. बर, आम्ही कोण उघडणार आहे. नाही नाही उघडणार. आता हे आज तुम्ही कुलूप लावणार आहे हा. हा आणि तुमचा न्याय मागणार आहेत. हो. आम्हाला कोर्टानं समान अधिकार दिलेला आहे आणि समान जमीन जोपर्यंत आमची मिळत नाही तोपर्यंत ह्या कंपनीवाल्याने इथं काम करू नये. कंपनीचा कसलाही संबंध नाही. कोर्टाचा कोर्टाचे अधिकारच जे नाही वाद त्यांना. असताना त्यांनी यायचं कामच नाही इथं. बरं बरं बरं, कोर्ट मॅटर फॅमिलीचे मॅटर भांडणं आहेत. कंपनी धडाधड यायला लागली इथं, सामान घेते, मटेरियल, म्हणजे पैशाच्या जीवावर सगळं चालू आहे. आणि त्यांच्या एका माणसाचं म्हणणं असं आहे की आम्ही कुठेही मॅनेज करतो, कुणालाही, पोलीस मॅनेज करतो, राजकारण्याला मॅनेज करतो, सगळ्याला मॅनेज करतो, असं त्यांचं कंपनीचं म्हणणं आहे. बापरे, असं हा. बोलून दाखवतात ते. बोलून म्हणजे जबरदस्त इथं जबरदस्ती. हा. वरून प्रेशर आणण्याचा प्रयत्न करतात. बघा, हे शिवलिंग विश्वनाथ तावस्कर यांची जमीन आहे. यांना कोर्टाचा आदेश आहे. कोर्ट म्हणतं की समान हिस्स्याची जमीन प्रत्येक भावाभावाची नियमाप्रमाणे वाटून घेण्यात यावी आणि तुमची जमीन तुम्हाला देण्यात आलेली आहे, अशा पद्धतीचा कोर्टाचा आदेश आहे. पण समान हिस्स्यामध्ये जे यांचे पुतणे आहेत, शिवलिंग विश्वनाथ तावस्करांचे जे पुतणे आहेत, ते परस्परच या जमिनीचा करार करतात आणि यांची कसलीही सहमती न घेता ही कंपनी या ठिकाणी करार करून घेते आणि आम्ही कुणालाही मॅनेज करतो, आम्ही कुणालाही भिणार नाही, अशा पद्धतीचे कंपनीचे काही अधिकारी दमसुद्धा देतात. आणि पोलीसवाले कोर्ट मॅटर असतानासुद्धा आम्ही दाद मागत असताना आम्हाला न्याय देत नाहीत. पण आमच्या विरोधात कंपनीवाल्याने काही सांगितलं तर तात्काळ येऊन आम्हाला दबावात घेण्याचा प्रयत्न करतात. हेही आमच्यावर अन्यायकारक होत आहे आणि न्यायालयाचा आदेश केराच्या टोपलीत टाकून गुंडगिरी, झुंडशाही आणि हुकुमशाही आमच्यावर गाजवण्याचा प्रयत्न करतात. तर आम्ही आज या कंपनीचे दोन्ही गेट बंद केलेले आहेत. आता आम्ही या कंपनीच्या गाड्या गेटमधून आतमध्ये येऊ देणार नाही. जोपर्यंत न्यायालयाचा आदेश येणार नाही तोपर्यंत एकही गाडी आम्ही आतमध्ये येऊ देणार नाही. दोन्ही गेट बंद करणार, असा पवित्रा आता शिवलिंग विश्वनाथ तावस्कर, त्यांचे 2 मुलं आणि त्यांच्या धर्मपत्नी यांनी हा पवित्रा घेतलेला आहे. तर बघूया जिल्हाधिकारी साहेब स्वतः या प्रकरणाकडे लक्ष देऊन या कंपनीवाल्याला आणि या शेतकऱ्याला कसा न्याय देतील आणि या कंपनीचा अनधिकृत करार रद्द करून या कंपनीला या ठिकाणाहून कसे हाकलणार आहेत तेच बघूया येणाऱ्या काळात. आणि शिवलिंग विश्वनाथ तावस्करला कसा न्याय मिळणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. हे चॅनल अन्यायाचा प्रतिकार करणारं चॅनल आहे. आपल्या कमेंट बॉक्समध्ये अन्यायाचा प्रतिकार करणाऱ्या कमेंट बॉक्समध्ये आपले प्रतिक्रिया नोंद करा. हे पूर्ण कंपनी आहे. हे कधी आता जाणार आहे आणि कधी 20 दिवस झाले करार संपला. कलेक्टर कधी हाकलणार आहेत, ह्या कंपनीचा 20 दिवसापूर्वीच करार संपलेला आहे. तर बघूया येणाऱ्या काळात कसा न्याय मिळणार आहे तेच. धन्यवाद. धाराशिवकर, जय हिंद, जय महाराष्ट्र. इकडे बघा बाबा, हां बघा, हे शेताचे मालक तिकडे त्यांच्याकडे बघा. नियमाप्रमाणे लावा किती लागते नाही. बरं तिथं नुसतं अडकावा. चला, थांब आपण. हे कंपनीचे मालक विश्वनाथ का शिवलिंग विश्वनाथ तावस्कर स्वतःच्या हातानं कंपनीचा अनधिकृत जो करार आहे तो करार बेकायदेशीर होता, तो संपला. आणि म्हणून माझ्या शेतात आता कंपनी काम करणार नाही आणि कंपनीची एकही गाडी येणार नाही म्हणून त्यांच्या हातून हे
कुलूप लावलेलं आहे. आता लावले का कुलूप? लावलं आता उघडणार नाहीत. नाही, कंपनीवाल्याला येऊ देणार नाहीत. बिलकुल नाही. जोपर्यंत न्यायालय न्याय देत नाही आम्हाला, न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही उघडणार नाही. हे कुलूप उघडणार नाहीत. काय मत आहे हो, तुमचं? नाव बरोबर, सांगा. बरोबर. माझं नाव बाळकृष्ण तावस्कर. हे बाळकृष्ण तावस्कर हे शिवलिंगचे मुलगा आहे. मुलगा. थोरला का धाकला? धाकटा. धाकटा. आणि हे अनिल तावस्कर मोठा मुलगा. हे थोरला मुलगा आहे. यांनी पवित्रा घेतलाय. बघूया जिल्हाधिकारी साहेब या प्रकरणाकडे कसे दीड वर्ष बघतात ते. झालं, 1.5 वर्ष झालं आम्ही इथं पाऊस ऊन वारा सगळं सहन करीत इथं राहिलो आता आम्ही. इथंच राहतात हे यांनी माणसं. मधून अजून इतका त्रास दिला ते सहन करीत आता इथपर्यंत आलोत आम्ही. तरी पण तर बघूया अजिबात- न्यायालय कशा जरा पद्धतीने माणुसकीने घेतील बघतात काहीतरी आणि कलेक्टर कशा समर्थन पद्धतीने बंद कर. पाहतात ते बघूया आपण जायला तयार येणाऱ्या नाही. काळातच.